कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ, मी कुठेही जाणार नाहीये। तू नेहमीच म्हणते ना की माझी तुझ्यापासून सुटका नाही, तर आता तुझी माझ्यापासून सुटका नाही। पहिले मला तुझा पाय बघू दे। लेट मी चेक। एक मिनिट। येते ना। बस सागर, बेटा होईल ठीक। हळू। हे जे आता माझा पाय पण ठीक आहे, तुम्ही प्लीज जा, मला माझी स्पेस हवी आहे, प्लीज जा। फाइन, तुला तुझी स्पेस हवी आहे ना? आय अंडरस्टँड। एजे आता दिवे का गेले? परत का लाईट गेली आता? हो ना। तू किती प्रयत्न कर लीला, मी तुला एजंटच्या जवळ जाऊ देणार नाही। डोंट वरी आजी, काय झालं ते आम्ही चेक करून जातो। हो दादा, चल चा। नाही, या पार्टीत एक तरी गोष्ट धड होणार आहे का? कागदी जरा थांब ना, लाईट जात नाहीत का कधी? थांब ना जरा। वहिनी, जे मला वाटतंय तेच तुम्हाला वाटतंय का? हो, कारण आपल्याकडे सहजासहजी लाईट्स जात नाहीत आणि गेल्या तरी आपल्याकडे जनरेटर असतोच। हा, सृजनताई पळत दिवे गेले, बघा ना किती अंधार झालाय। हो काय ना, माझ्या लीलाला ना अंधाराची खूप भीती वाटते। मी बघून येऊ काय झालंय ते। वसंतराव शांत राहा, मान्य आहे मला, जेव्हा जेव्हा दिवे गेले तेव्हा आतापर्यंत तुम्हीच लीलाला साथ दिलीये, तिला सांभाळलंय, पण आता तिच्या सोबत अभिराम आहे। हा, मग अभिरामची सोबत असताना आपल्याला काळजी करायचं कारणच काय? शांत राहा। किशोर, लाईट गेली तरी एजी असून खाली का येत नाहीयेत? पार्टी सुरू झाल्यापासून काही ना काहीतरी फियास्को होतोय, तरी एजेना त्याचा काहीच फरक पडत नाहीये। ते लीलाला त्यांच्या मनातलं सांगत तर नसतील ना?
मी जितकी त्या लीलाला या घरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतेय तितकीच ती तिची जागा मजबूत करत चालली आहे. किशोर, मी एकटी नाही वाचू शकत या घराला. दुर्गा, शांत हो. असं काहीही होणार नाहीये. मी आहे ना. आजी, आजी, हो बाळ. आपल्याकडे पाहुणे आलेत आणि पार्टीचा सगळा विचका झाल्यापासून कोणी जेवलेलं नाहीये. मी काय म्हणतो, आपण जेवण करून घेऊया का? अरे हो, मी पण विसरून गेली बघ. काय ते एका मागोमाग एक अशा घटना घडत गेल्या ना की विसरायलाच झालं मला. चला चला, तुम्ही जेवून घ्या. कालिंदीताई, वसंतराव, जेवून घ्या चला तुम्ही. ताई, मी काय म्हणतो, जेवण आता राहू दे. आम्ही लीलाला भेटतो आणि निघतो. नाही, असं कसं जातो? तुम्ही जेवायचंय आणि मग जायचंय. हो ना. ठीक आहे. बरं, एक काम करशील बाळा किशोर? हा. तू अभिराम आणि लीलासाठी ना पान माडायला घे. सांग कोणाला तरी तयार करायला. दुर्गा किंवा लक्ष्मीला सांग आणि त्यांचं पान त्यांच्या रूम मध्येच द्या. हो आजी, आता जरा आणणार आहे, पण त्या दोघांच्या जेवणाची सोय करतो मी. बरं, कर चला. अरे अगं बाई, आले दिवे. विराज आणि प्रमोदनी काहीतरी खटपट केलेली दिसते. बरं झालं, चला. आता अभिराम आणि लीला आल्यानंतर आपण सगळेच एकत्र जेवायला बसूया. काय किशोर? हो हो. याचे लाईट आलेत. याचे लाईट आले. सॉरी. नाही नाही, तुम्ही काही सॉरी म्हणू नका. मला माहितीये मी तुमची बायको आहे आणि मला भीती वाटते, म्हणून तुम्ही फक्त नवऱ्याचं कर्तव्य पार पाडलं. ह्याला काही मी प्रेम वगैरे काही समजणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.